समाजशास्त्र या विषयाच्या संदर्भातले अनेक MCQ प्रश्न हे पाहत आहोत. व्यक्तीच्या आप्तांचे प्राथमिक आप्त हे व्यक्तीसाठी असतात, तर हे व्यक्तीसाठी द्वितीय आप्त असतात. हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय आप्त. पुढला प्रश्न आहे, प्राथमिक आप्तांद्वारे निर्माण होणाऱ्या जवळच्या आप्तांना काय म्हणतात? प्राथमिक आप्तांद्वारे निर्माण होणाऱ्या जवळच्या आप्तांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय आप्त असं म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय द्वितीय आप्तांच्या संबंधांच्या विसंगत आहे? खालीलपैकी कोणता पर्याय द्वितीय आप्तांच्या विसंगत आहे? तर याचा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर हे यामध्ये आई हे प्राथमिक आप्त आहे, द्वितीय आप्तांच्या विसंगत हा पर्याय आहे. त्यानंतर JP मर्डॉक यांनी द्वितीय आप्तांचे किती प्रकार सांगितलेले आहेत? JP मर्डॉक यांनी द्वितीय आप्तांचे किती प्रकार सांगितलेले आहेत? तर यांनी 33 प्रकार सांगितलेले आहेत. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर व्यक्तीचे जे द्वितीय आप्त असतात त्या द्वितीय आप्तांचे प्राथमिक आप्त हे त्या व्यक्तीसाठी कोणते आप्त असतात? व्यक्तीचे द्वितीय आप्त असतात, त्या द्वितीय आप्तांचे प्राथमिक आप्त हे त्या व्यक्तीसाठी कोणते आप्त असतात? तर याचं उत्तर आहे तृतीय आप्त. ब हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता आप्तसंबंधाचा प्रकार हा तृतीय आप्तसंबंधांच्या प्रकाराशी विसंगत आहे? खालीलपैकी कोणता आप्तसंबंध प्रकार हा तृतीय आप्तसंबंधांच्या प्रकाराशी विसंगत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ब आजोबा, आजी आणि चुलता. त्यानंतर पाहूया, मर्डॉक यांनी प्राथमिक आप्त, द्वितीय आप्त आणि तृतीय आप्त यांचे प्रकार अनुक्रमे 8, 33, 151 कोणत्या ग्रंथात सांगितलेले आहे? तर हे जे मर्डॉक यांनी आप्तसंबंधांचे प्रकार सांगितलेले आहेत ते कोणत्या ग्रंथात सांगितलेले आहेत? तर त्या ग्रंथांचं नाव आहे सामाजिक संरचना. समाज पूर्वज या निकषाच्या आधारे आप्तसंबंधांचा कोणता प्रकार पडतो? समाजपूर्वक या आप्तसंबंधांचा कोणता प्रकार पडतो? तर पितृवंशीय आप्तसंबंध हा प्रकार पडतो. त्यानंतर ज्या व्यक्तींचा मूळ पूर्वज हा एकच असतो त्यांना एकमेकांचे कोणते आप्त म्हणतात? ज्या व्यक्तींचा मूळ पूर्वज हा एकच असतो त्यांना एकमेकांचे कोणते आप्त म्हणतात? तर त्यांना आपण पाहूया, त्यांना आपण हे वांशिक आप्त असं म्हणतात. ज्या सदस्यांचा मूळ पूर्वज हा पुरुष आहे असे मानले जाते ते सदस्य एकमेकांचे कोणते आप्त समजले जातात? ते सदस्य एकमेकांचे कोणते आप्त समजले जातात? ते पितृवंशीय आप्त समजले जातात. ड हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर ज्या सदस्यांचा मूळ पूर्वज हा स्त्री आहे असे मानले जाते ते सदस्य एकमेकांचे कोणते आप्त समजले जातात? तर याचं आहे उत्तर मातृवंशीय आप्त. त्यानंतर ज्या आप्तांचे वंश परंपरेमुळे एकमेकांचे नाते निर्माण होते त्यांना आप्तसंबंध कोणते आप्त म्हणतात? त्यामध्ये आहे वंश परंपरागत आप्त. वंश परंपरागत आप्तांच्या उदाहरणाशी विसंगत पर्याय ओळखा. तर याचा आहे ड. त्यानंतर आहे वंश परंपरागत आप्तांच्या विसंगत पर्याय ओळखा. तर याचा आहे ड हे चुलता हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर मूळ वंश परंपरेपासून बाजूला फुटून गेलेल्या आप्तांना काय म्हणतात? तर त्यांना आपण
सांपत्तिक आप्त असं म्हणतो. त्यानंतर आहे आप्तसंबंध व्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारा पहिला समाजशास्त्रज्ञ कोण आहेत? आप्तसंबंध व्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारे पहिले समाजशास्त्रज्ञ कोण आहेत? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आप्तसंबंध व्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारे पहिले समाजशास्त्रज्ञ कोण आहेत? तर पहिले समाजशास्त्रज्ञ आहेत लुईस मॉर्गन. हे उत्तर बरोबर आहे. वर्गीकरणात्मक आप्तसंबंध संज्ञा आणि वर्णनात्मक आप्तसंबंध संज्ञा असे आप्तसंबंध संज्ञेचे 2 प्रकार कोणी केले आहेत? तर याचं उत्तर आहे लुईस मॉर्गन. अमेरिकेतील कोमांचे जमातीतील आप ही आप्तसंबंध संज्ञा कोणत्या आप्तांसाठी वापरली जाते? ही संज्ञा वडील, चुलता, मावसा, वरील सर्व यांच्यासाठी वापरली जाते. प्रगत समाजात इंग्रजीत अंकल ही नातेवाचक संज्ञा कोणत्या नात्यांसाठी वापरली जाते? तर ही अंकल ही संज्ञा कोणत्या नात्यांसाठी वापरली जाते? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल काका, मामा, आत्याचा नवरा, मावशीचा नवरा सर्वांसाठीच वापरले जाते. वरील सर्व. वर्गीकरणात्मक व वर्णनात्मक आप्त संज्ञेचे स्वरूप परस्पर जागा आहे. हे स्वरूप परस्पर विरुद्ध असे आहे. आप्तसंबंध संज्ञेच्या महत्त्वाची विसंगत विधाने ओळखा. आप्तसंबंध संज्ञा या रीतिरिवाज निरर्थक असतात. विशिष्ट व्यक्तींसाठी ओळखतात. आप्तसंबंध चालीरीती समजण्यासाठी असतात. सुव्यवस्थित सामाजिक व्यवहारासाठी असतात. तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या जुळवा म्हणून सांगितलेलं आहे. इकडे डॉक्टर रिव्हर्सर, क्रोबर, इरावती कर्वे आणि रॅडिपल ब्राऊन हे दिलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाहायचं की ह्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. इकडे दिले चालीरीती समजण्यासाठी, रीतिरिवाज निरर्थक, विशिष्ट व्यक्तींची ओळखण्यासाठी, सुव्यवस्थित सामाजिक व्यवहारासाठी. तर या ठिकाणी पाहूया आपण. रिव्हर्सर यांनी रीतिरिवाज निर्देशक मांडणी केलेली आहे. क्रोबर यांनी विशिष्ट व्यक्तीच्या ओळखण्यासाठीची मांडणी केलेली आहे. डॉक्टर इरावती कर्वे यांनी चालीरीती समजण्यासाठीची मांडणी केलेली आहे. रॅडिपल ब्राऊन यांनी सुव्यवस्थित सामाजिक व्यवहारासाठीची मांडणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या आपल्याला जुळवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्न आहे. कोणाच्या मते आप्तसंबंध व्यवस्था म्हणजे निश्चित अशा प्रकारचे सामाजिक संबंधांचे जाळे होय, जी सामाजिक संबंधांच्या सामाजिक संरचनेच्या जाळ्यांचा एक भाग असते. ही व्याख्या कोणाची आहे? हे आपल्याला पाहायचे. ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या मॅलिनोव्स्की यांची आहे. हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे MCQ प्रश्न आप्तसंबंध संस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला येतील. परीक्षेसाठी आपण चांगली तयारी करावी. धन्यवाद.